याच्यामध्ये मी घालून घेते, घालून मिक्स करून तुम्हाला दाखवते। याला आपण आहे ना चांगलं असं मिक्स करून घेतलंय। आता मी याच्यामध्ये आहे ना पाणी घालणार। 1.5 वाटी तांदूळ आहे ना माझा बासमती, तर मी याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालणार आहे। आता इथे 5 मिनिटं झाली आहेत, तर आपला राईस एकदम फुला झाला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिव्यस किचन मध्ये। आज मी बनवणार आहे झिंगा मटर पुलाव। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ती पाहूया। संपूर्ण कृती आणि सर्व स्टेप मी नीट समजावून तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे झिंगा मटर पुलाव बनवण्यासाठी मी 4 चमचे तेल घेते। इथे अर्धा वाटी तूप घालते। तेल आणि तूप मिक्स करून घातलं ना पुलावाला छान सुगंध येतो। इथे मी खडे मसाले घेतले आहे पुलाव बनवण्यासाठी। लवंग घेतले आहेत 5 ते 6, काळी मिरी घेतली आहे, 1 मोठी वेलची घेतली आहे, 2 छोट्या वेलची घेतली, 1 चक्री फूल, दालचिनी आणि तेजपत्ता। हे आधी याच्यामध्ये मी घालून घेते। इथे 4 मीडियम साईजचे मी कांदे घेतले आहेत कापून। हा असा लांब कांदा कापून घ्यायचा आपण पुलावसाठी, तो आता याच्यामध्ये घालून मी घेते। त्याला चांगला म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करणार आहे फ्राय। इथे कांदा आता चांगला फ्राय झाला आहे। मी आता याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट 2 चमचे घालून घेते। घरची आहे हा, ही मी बनवलेली। त्या अद्रक लसणाची पेस्ट पण आपण आहे ना चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। आता इथे अद्रक लसणाची पेस्ट चांगली फ्राय झाली आहे। इथे मी 4 मिरच्या घेतल्या आहेत बारीक करून, आणि इथे 4 मोठ्या अशा लांब कापून घेतल्या आहेत, ते मी याच्यामध्ये घालून घेते। त्याला पण आपण असं चांगलं मिक्स करून घेऊया। मिरची जरा चेचून टाकली ना की कसं तिखटपणा येतो ना पुलावाला। इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे। बघा स्वच्छ धुवून आहे ना एकदम साफ करून त्याच्या आतमधला मीठला धागा पण काढून 3 ते 4 पाण्यातून मी स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण इथे मिरची, अद्रक, लसण आहे ना चांगलं याच्यामध्ये फ्राय करून घेतलं, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकून। आता मी याच्यामध्ये कोळंबी घालून घेते। कोळंबीला मी अद्रक, लसण, हळद काही लावलं नाहीये, मीठ पण नाही लावलं मी। आता ह्याच्यामध्ये फ्राय करून घेते याला पण चांगली। एक छोटा चमचा मीठ टाकून घेते याच्यामध्ये। त्याच्यामध्ये कसं अद्रक, मिरची वगैरे सगळं टाकलं आहे ना मी, त्याच्यामध्ये कोळंबी असं चांगली मिक्स होईल। आता इथे बघा कशी कोळंबी पण छान फ्राय झाली आहे आतमध्ये। आता मी याच्यामध्ये 100 ग्राम दही घेतला आहे, ते मी याच्यामध्ये घालून घेते। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। इथे मी 2 ना मोठे मोठे टोमॅटो घेतले आहे, ते मी याच्यामध्ये घालून घेते। आता आपण आहे ना सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। 1 चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेते। तर आता चांगलं आपण मिक्स करून आहे ना याला 5 मिनिटं असंच ठेवायचं। चांगलं जरा शिजलं पाहिजे आतमध्ये ना, मसाला वगैरे सगळं कोळंबीला लागला पाहिजे। इथे मी पाव किलो मटर घेतला आहे, ते घालून घेते याच्यामध्ये। आता आपण याला चांगलं मिक्स करूया। इथे ना आता हे झालं ना बॉईल झालं की आपण कोथिंबीर थोडी टाकून घ्यायची। चांगलं आपण असं सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा सगळं असं व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता इथे मी बासमती राईस घेतला आहे 1.5 वाटी, त्याला मी अर्धा तास आहे ना भिजवून ठेवलं अगोदर। हा बिर्याणी, पुलाव वगैरे बनवण्यासाठी खूप चांगला राईस आहे। आता याच्यामध्ये मी घालून घेते, घालून मिक्स करून तुम्हाला दाखवते। आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये आपण हळद वगैरे बिलकुल टाकायची नाही आहे। हा, याला आपण आहे ना चांगलं असं मिक्स करून घेतलंय। आता मी याच्यामध्ये आहे ना पाणी घालणार। 1.5 वाटी तांदूळ आहे ना माझा बासमती, तर मी याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालणार आहे।
आता आपण हे बघा पाणी घातलंय ना, आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. इथे मी 2 चमचे मीठ टाकून घेते, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. इथे 1 लिंबूचा रस घालणार आहे मी. आता आपण याला चांगलं मिक्स करून 10 मिनिट आहे ना असंच ठेवून द्यायचं. आता आपण हाय फ्लेमवरती आहे ना 10 ते 15 मिनिटं ठेवून द्यायचं असं झाकण ठेवून. बघा इथे 10 मिनिटं बरोबर बॉईल आली याला. हे बघा एकदम असं राईस आहे ना मस्त झालंय बघा. पाणी पण एकदम, पाण्याचं प्रमाण पण एकदम बरोबर झालंय. आता याला मी ना 5 मिनिटं असं मस्तपैकी मुरत ठेवणार आहे. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत बघा. आपला राईस एकदम फुला फुला झाला आहे बघा. एकदम असं म्हणजे तांदूळ तुटत पण नाही आपला. असं बासमती राईस घेतला आहे ना मी. आता इथे राईस आहे ना माझा एकदम रेडी झाला आहे. इथे आता इम्पॉर्टंट एक स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवते. राईसमध्ये आहे ना मी इथे वाटी ठेवून घेते. इथे मी याच्यामध्ये एक कोयला घालून घेते. आता याच्यामध्ये मी घी घालून झाकण बंद करून आपण ठेवून द्यायचं थोडा वेळ. आता मी गॅस बंद करून आहे ना 4 ते 5 मिनिट असंच ठेवून घेते की जेणेकरून ह्याच्यामध्ये आहे ना स्मोकी फ्लेवर आला पाहिजे. मग आपला झिंगा मटर पुलाव छान सुगंध येतो त्याला. अशा प्रकारे आपला झिंगा मटर पुलाव रेडी आहे. हे बघा एकदम असा छान सुगंध येतोय. आता मी तूप वगैरे टाकलं ना तर खूप सुंदर सुगंध येतो याचा. तर ही होती झिंगा मटर पुलाव रेसिपी. व्हिडिओ जर आवडला असेल तर दिव्यास किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीमध्ये.